तीन पिढ्यांपासून नसानसात भिनलेली देशभक्ती। आजोबा मुंबई प्रांताचे पहिले इन्स्पेक्टर होते। वडील भारतीय सैन्य दलाचे माजी अधिकारी म्हणून मुलांनाही देशसेवेचं व्रत हाती घेतलं। लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन जेव्हा ते इंटरव्ह्यूला गेले तेव्हा इंटरव्ह्यूवरनं विचारलं, तुम्ही IAS ला का ट्राय करत नाही? तेव्हा त्यांनी सांगितलं, जिथं ॲक्शन असेल मला तिथंच काम करायला आवडेल, म्हणून मला IPS हवा आहे। ज्या ॲक्शनसाठी त्यांना IPS पदाचा कारभार सांभाळला होता त्याच ॲक्शनसाठी त्यांनी मृत्यूच्या डोळ्याला डोळे भिडून मरण पत्करलं। पण आपल्या कर्तव्यात तसूभरही कमी ठेवले नाही। 26/11च्या भ्याड हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी त्यांच्या छातीचा ठाव घेतला। आजही तो दिवस आठवला तरी अनेकांच्या अंगाचा थरकाप उडतो। ही स्टोरी आहे कर्तव्यनिष्ठ शूरवीर पोलीस अधिकारी अशोक कामटे यांची। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, 23 फेब्रुवारी 1965 रोजी एका मराठा कुटुंबात अशोक कामटे यांचा जन्म झाला। आता त्यांच्या मूळ गावाबद्दल दोन गोष्टी सांगितल्या जातात। कुणी म्हणतं त्यांचं गाव पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातलं जांभळे आहे, तर कुणी म्हणतं कामटे कुटुंब सांगली जिल्ह्यातलं आहे। असो, कामटे यांचे आजोबा गणपतराव कामटे हे मुंबई प्रांताचे पहिले भारतीय इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून नियुक्त झाले होते, तर त्यांचे वडील मारुतीराव कामटे हे भारतीय सैन्यात अधिकारी होते। म्हणजे पिढ्यानपिढ्या देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या कुटुंबात अशोक कामट्यांचा जन्म झाल्यामुळं लहानपणापासून त्यांच्यावर देशप्रेमाचे संस्कार झाले होते। अशोक कामटे यांनी त्यांचं शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमधून घेतलं। पुढे 5 वर्षांसाठी ते कोडाई कॅनल आंतरराष्ट्रीय प्रशालित होते। त्यांना कॅम्प रायझिंग सनमधून आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती। त्यांनी 1985 मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली, तर पदव्युत्तर शिक्षण त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधून 1987 साली पूर्ण केलं होतं। त्यानंतर बरोबर 2 वर्षांनी 1989च्या बॅचमध्ये IPS अधिकारी म्हणून ते रुजू झाले। पण अशोक कामटे यांना कॉलेज वयापासून बॉडी बिल्डिंगची आवड होती। एवढंच नाही तर त्यांनी बराच काळ तालमीत घाम गाळून कुस्तीचा फड सुद्धा गाजवलाय। अत्यंत देखणं रुपडं आणि व्यायाम करून कमावलेली कसदार बॉडी यामुळं अशोक कामट्यांचं रिअल लाईफ सिंगम अधिकाऱ्यांसारखं इम्प्रेशन समोरच्यावर पडायचं। त्यांनी कॉलेज वयात बॉडी बिल्डिंगच्या अनेक स्पर्धा गाजवल्या। पुढं पोलीस दलात भरती झाल्यावरही त्यांनी बॉडी बिल्डिंग सुरूच ठेवली आणि अगदी UN पदकापर्यंत मजल मारली। 1987 साली त्यांनी पेरू येथे झालेल्या कनिष्ठ पॉवर लिफ्टिंगमध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं। कुस्तीच्या फळातही त्यांनी भल्या भल्या मिमी म्हणणाऱ्या पैलवानांना आसमान दाखवलं। अशोक कामटे यांची 1989 साली भंडाऱ्यात पहिली पोस्टिंग झाली। ते तिथं अप्पर पोलीस अधीक्षक होते। त्यानंतर कोल्हापूर, ठाणे इथं त्यांनी काम केलं। शांतीदूत म्हणून त्यांनी बोस्निया इथं देशाचं 1.5 वर्ष प्रतिनिधित्व केलं। 1994 ते 2008 या त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात पोलीस अधीक्षक, UN मिशन ऑफिसर, पोलीस आयुक्त अशा पदांवरती त्यांनी काम केलं। 2007 साली जेव्हा ते सोलापूरचे पोलीस आयुक्त होते तेव्हा तिथे त्यांची कारकीर्द चांगली चर्चेत राहिली। जून 2008 मध्ये त्यांची नियुक्ती अतिरिक्त म्हणून मुंबईतील पूर्व महामंडळावर झाली होती। त्यानंतर मुंबईतील दहशतवाद आणि नक्षलवाद विरोधी पथकात काम सुरू केलं होतं। कामट्यांची ओळख म्हणजे ओलीस ठेवलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी संवाद साधण्याचं त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलं होतं। त्यामुळेच मुंबई हल्ला झाला तेव्हा त्यांना त्या मोहिमेवर पाठवण्यात आल्याचं बोललं जातं। असो, त्याबद्दल पुढे बोलूच, पण सोलापुरात ड्युटीवर असताना त्यांनी एका आमदाराची कॉलर पकडून त्याला फरफटत जीपमध्ये आणून बसवलेली घटना घडली आणि ते देशभरात प्रसिद्ध झाले। त्याचं झालं असं, कर्नाटकातल्या इंडी विधानसभेचे तत्कालीन आमदार रविकांत पाटील हे त्यांचा वाढदिवस सोलापूरमध्ये वाजत गाजत साजरा करत होते। खरं तर तेव्हा रात्री 10 नंतर फटाके वाजवण्यास बंदी होती, मात्र आमदारांच्या कार्यकर्त्यांनी तो नियम पाळला नाही। पोलिसांनी सांगितलं तर त्यांचंही ऐकलं नाही, उलट त्यांचा अपमानच केला। ती गोष्ट अशोक कामटेंना कळाली आणि त्यांनी तातडीनं रविकांत पाटलांचं घर गाठलं। तिथं त्यांनाही अपमानास्पद वागणूक मिळाली। आमदारांनी कामटेंशी वाद घातला, प्रकरण झटापटीपर्यंत गेलं। कामटेंच्या छातीवरील बॅच खाली पडला तेव्हा त्यांच्या रागाचा पारा चढला। त्यांनी मग आमदार रविकांत पाटील यांना चक्क कॉलर धरून फरफटत जीपमध्ये आणून टाकलं आणि त्यांच्या उर्मट कार्यकर्त्यांनाही चांगला चोप दिला। त्या प्रसंगापासून सोलापूरकर त्यांचं नाव घेतलं की चळाचळा कापायचे। त्यांचा इतका धाक होता की दुकानदार, छोटे मोठे व्यापारी त्यांचा फोटो असलेलं कॅलेंडर दुकानात लावून ठेवायचे, कोणत्या गुंडांना त्रास देऊ नये म्हणून। तर कॉलेजच्या पोरी मोबाईलवर कामट्यांचा फोटो सेव्ह करून ठेवायचा। त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अशोक कामटे म्हणाले होते, कायदा हा सर्वांना समान असतो, कोणालाही त्याचा भंग करण्याचा अधिकार नाही,
पण अशोक कामटे यांच्या त्या कृत्याचे महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनातही पडसाद उमटले। तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपा शिवसेनेनं अशोक कामटे यांच्यावर हक्कभंग दाखल करून त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती। अनेकांनी टीकेची झोड उठवली, सभागृहाचं कामकाज बंद पाडलं होतं। अशी एक आठवण महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांनीच एका मुलाखतीत सांगितली होती। अशोक कामटे यांच्या जीवनकार्याचा प्रवास त्यांची पत्नी विनीता यांनी टू द लास्ट बुलेट या पुस्तकातून मांडलेला आहे। मंडळी, मुंबईत सुद्धा अशोक कामटे यांच्या नावाचा दरारा होता। छोट्या मोठ्या गुंडांपासून अंडरवर्ल्डचे माफिया सुद्धा त्यांचं नाव ऐकून चळाचळा कापायचे। पण 26 नोव्हेंबर 2008 साली तो काळा दिवस उजाडला आणि सगळं एका झटक्यात संपलं। तो दिवस आठवला तरी आजही मुंबईकरांच्या उरात धडकी भरते। पाकिस्तानातून आलेल्या काही लष्कर-ए-तोयबाच्या माथेफिरू दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता। गोळीबार आणि बॉम्बस्फोटानं संपूर्ण मुंबई शहर हादरलं होतं। नागरिकांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं। सर्वत्र पोलिसांच्या हालचाली सुरू होत्या। बाहेर काय घडतंय याबाबत अनेकांच्या मनात धाकधूक होती। दहशतवाद्यांनी अनेकांना गोळ्या घालून मारून टाकलं होतं। जेव्हा अजमल कसाबनं विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता, तेव्हा त्यांच्यासोबत गाडीत बसले होते मुंबई पोलीस दलातील अधिकारी अरुण जाधव। त्यांनी तो संपूर्ण प्रसंग डोळ्यादेखत पाहिला होता। ती घटना अंगावर शहारे आणणारी होती। अरुण जाधव म्हणाले, जेव्हा अजमल कसाब आणि त्याचा सहकारी इस्माईल CSMT स्टेशनमध्ये अंदाधुंद गोळीबार करून बाहेर पडले, तेव्हा काहीतरी घातपात घडला याची माहिती वायरलेसवरून विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकर यांना मिळाली। त्यामुळे त्यांनी आम्हाला सोबत घेऊन रंगभवन लेनचा रस्ता धरला। तेव्हा कसाब आणि इस्माईल कामा हॉस्पिटलच्या समोरून गेले होते। साळसकर स्वतः पोलिसांची क्वालिस गाडी चालवत होते। कामटे त्यांच्या बाजूला बसले होते, तर करकरे हे मागील सीटवर बसले होते। तर मागच्या सीटवर ड्रायव्हर, क्राईम ब्रांचचे अरुण जाधव आणि 3 पोलीस कॉन्स्टेबल बसलेले होते। जाधव यांनी मागच्या सीटवरून दोघे जण समोर येताना पाहिले। जशी गाडी त्यांच्याजवळ काही अंतरावर होती तेव्हा कसाब आणि इस्माईलनं गाडीवर तुफान गोळीबार केला। तो हल्ला खूप भीषण होता। त्यांनी AK-47नं गाडीची अक्षरशः चाळण केली होती। पण त्यातूनही अशोक कामटे यांनी आपल्या हातातील बंदुकीनं त्यांच्यावर बॅकफायर करण्याचा प्रयत्न केला। त्या गोळीबारात विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे शहीद झाले। त्यानंतर दहशतवादी गाडीजवळ आले आणि त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर बसलेले साळसकर आणि कामटे यांना बाहेर फेकलं। कसाब समोरच्या सीटवर जाऊन बसला, तर इस्माईल ड्रायव्हिंग सीटवर, आणि ते गाडी घेऊन पसार झाले। गाडी काही अंतर दूर गेल्यानंतर पंक्चर झाली। गाडी पंक्चर झाल्यामुळं ते दोघे खाली उतरले। त्यानंतर ते एक स्कोडा कार घेऊन पुढे आले। त्यावेळी मागे बसलेले जाधव हे जखमी झाले होते। समोर बसलेले कॉन्स्टेबल शहीद झाले होते। जाधव हे जखमी अवस्थेत निपचिप पडून होते। गाडी पंक्चर झाल्यामुळं दोघे उतरून निघून गेले, त्यामुळे कॉन्स्टेबल अरुण जाधव बचावले होते। अरुण जाधव म्हणतात, ज्यावेळी ती परिस्थिती समोर आली तिला आम्ही सामोरं गेलो आणि 3.5 तासात एक जिवंत दहशतवादी पकडू शकलो। ही मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कामगिरी होती, पण याची आम्हाला खूप मोठी किंमत चुकवावी लागली। हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर हे अधिकारी शहीद झाले, त्यांची उणीव आजही जाणवते। त्यांची जागा कुणीच भरू शकणार नाही। मुंबईसाठी ही खूप मोठी हानी आहे। त्यावेळी सुरक्षा व्यवस्थेत आमच्याकडे अत्याधुनिक हत्यारं नव्हती। आता आमच्याकडे फोर्स 1 आहे, अत्याधुनिक हत्यार आहेत। उद्या अशी परिस्थिती येऊ नये, पण जर आलीच तर आम्ही सज्ज आहोत। मंडळी, त्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशानं शहीद अधिकारी आणि कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहिली। अशोक कामटे यांचा त्यांच्या इतर साथीदारांसारखा मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मान केला गेला। त्याआधी अशोक कामटे यांनी त्यांच्या पोलीस दलातील भरीव कामगिरीनं अनेक पुरस्कार मिळवले होते। त्यात 1995 साली नक्षलवाद विरोधी कारवायांसाठी विशेष सेवा पुरस्कार, 1999 मध्ये संयुक्त राष्ट्र पुरस्कार आणि संयुक्त राष्ट्रासाठी विदेश सेवा पुरस्कार, 2005 मध्ये नक्षलवाद विरोधी कारवायांसाठी आंतरिक सुरक्षा पदक, तर 2006 मध्ये पोलीस पदक या पुरस्कारांचा समावेश आहे। मंडळी, घटना तर घडली, पण त्यानंतर अशोक कामटे यांच्या पत्नी विनीता कामटे यांनी आपल्या पतीच्या हत्येबद्दल टू द लास्ट बुलेट या पुस्तकातून काही प्रश्न उपस्थित केले होते। त्यासाठी त्यांनी गोळा केलेल्या कॉल रेकॉर्डिंग्स, कंट्रोल रूमशी झालेला संवाद यांचे दाखले दिलेत। त्या म्हणतात, मुळात पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असलेले अशोक कामटे त्यावेळी दक्षिण मुंबई विभागात कसे गेले, ते ट्रायडंट हॉटेलकडे जात असताना अचानक त्यांना कामा हॉस्पिटलकडे का व कुणाच्या सांगण्यावरून पाठवण्यात आलं, सर्व घटना घडत असताना नेमके हे 3ही अधिकारी काय करत होते, 3ही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र त्या गल्लीत जायचे आणि एकाच गाडीतून जायचे धाडस का केले, नेमकं काय घडलं, कसं घडलं,
तीनही अधिकाऱ्यांवर काय प्रसंग ओढावला होता याची कल्पना तरी कंट्रोल रूमला होती का? करकर यांनी सांगून सुद्धा तिथं जादाची कुमक का पाठवण्यात आली नाही, ते सुद्धा कंट्रोल रूम पासून जेमतेम 5 मिनिटांच्या अंतरावर असताना. हा निष्काळजीपणा होता की अकार्यक्षमता? विनीता यांच्या मते जो रिपोर्ट बनवला आहे ते फक्त घटनास्थळी असणाऱ्या आजूबाजूच्या नागरिकांनी जे पाहिलं त्याची साक्ष आहे, पण संबंधित गल्लीत अतिरेकी फिरत आहेत हे कंट्रोल रूमला आधीच कॉलवरून कळलं होतं. मग त्यांनी त्या तिघांना ते का नाही सांगितलं याचं विनीता यांना आश्चर्य वाटतं. विनीता लिहितात, संवेदनशील नागरिकांनी तीनही अधिकाऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची माहिती पोलिसांना वारंवार फोन करून दिली. गोळीबारानंतर हे तीनही अधिकारी सुमारे 40 मिनिटे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. साळसकर तर हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत जिवंत होते. करकरे, कामटे आणि साळसकर हे तिन्ही अधिकारी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले असताना बाजूने पोलिसांची गाडी भरधाव गेली. प्रत्यक्ष घटना पाहिलेल्यांच्या जबानीनुसार आणि कंट्रोल रूमच्या संभाषण टेपनुसार त्यावेळी अशोक युनिफॉर्ममध्ये होता. किमान पोलीस अधिकारी रस्त्यावर पडले आहेत एवढं तरी या गाडीतल्यांना कसं कळलं नाही? त्या प्रकरणाच्या शेवटी विनीता कामटे लिहितात, करकर यांनी मदत पाठवण्याबाबत अगदी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तशी मदत पाठवली असती तर या तिघांचेच काय, पण सब इन्स्पेक्टर धुरगुडेंचेही प्राण वाचू शकले असते. 200 पोलिसांना कामा हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. हे पोलीस कुठे होते? वरील सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्या घोडचुकांबद्दल प्रधान समिती का मौन बाळगून आहे? पुन्हा एखादा हल्ला झाला तर याच दर्जाच्या कार्यक्षमतेनं आपण त्याला तोंड देणार आहोत का? असेही सवाल त्यांनी उपस्थित केले. त्यापुढे लिहितात, कामा हॉस्पिटलच्या समोरच्या भागात काय स्थिती आहे याचं योग्य ब्रीफिंग करकरेंच्या पथकाला केलं गेलं असतं तरी सुद्धा त्या रात्रीचं चित्र बदललं असतं. त्या दुर्दैवी कहाणीला वेगळंच वळण मिळालं असतं. आपल्यावर हल्ला झालेला असतानाही करकरेंच्या पथकानं कसाबला जखमी केलं होतं. 3 अधिकारी आणि त्यांचे सहकारी अतिरेक्यांच्या गोळ्यांना निष्कारण बळी पडले. खरं तर त्यांनीच अतिरेक्यांना यमसदनाला पाठवलं असतं. बाजू बरोबर उलटी झाली असती. हीच गोष्ट अजूनपर्यंत माझ्या काळजात सलत आहे. मंडळी, करकरे, कामटे आणि साळसकर यांच्यासोबत काम केलेल्या SM मुश्रीफ यांनीही त्या हत्याकांडाबाबत शंका उपस्थित केल्यात. त्याची गोष्ट आपण आधीच हेमंत करकर यांच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. असो, अशोक कामटे यांच्या आभाळा एवढ्या शौर्याला विशेष भारी टीमचा कडकडीत सलाम. तुम्हाला त्यांची ही शौर्य कहाणी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.